नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती सोनाली चिबडे। आज आपण क्लास 6 या वर्गासाठी लेसन पाहणार आहोत 2.5 द मॅन हू थिंक्स ही कॅन। हा जो लेसन आहे, या लेसनचे आज आपण पॉइंटर्स पाहणार आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण हा लेसन मी एक्सप्लेन केलेला आहे। आज या लेसनचे आपण पॉइंटर्स या ठिकाणी पाहणार आहोत। पॉइंटर्स, क्वेश्चन अँड आन्सर्स। क्वेश्चन नंबर फर्स्ट, आन्सर द क्वेश्चन्स ओरली। खाली हे क्वेश्चन दिलेले आणि या क्वेश्चनचे आपल्याला ओरली म्हणजे तोंडी हे उत्तर त्या ठिकाणी द्यायचे। तर मी माझ्या नोटबुकमध्ये या प्रत्येक क्वेश्चनचं आन्सर हे ओरली दिलेले आणि त्याचप्रमाणे मी राईट डाऊनही केलेलं आहे। तर ते तुम्ही माझ्या नोटबुकमध्ये पाहू शकता। या ठिकाणी क्वेश्चन नंबर फर्स्ट, आन्सर द क्वेश्चन्स ओरली। क्वेश्चन फर्स्ट, व्हेन यू आर बीटन। तुम्हाला या ठिकाणी व्हेन यू आर बीटन, तुम्हाला या ठिकाणी कशाची भीती वाटते किंवा या ठिकाणी तुमच्या मनात कसली भीती आहे। व्हेन वी थिंक वी आर बीटन, जेव्हा जेव्हा तुम्ही मनामध्ये भीती निर्माण करता किंवा मनामध्ये विचार करता की मी या ठिकाणी घाबरू शकतो। सेकंड, व्हेन यू अफ्रेड ऑफ डुईंग समथिंग, तुम्ही केव्हा केव्हा एखाद्या गोष्टीला घाबरतात। अफ्रेड ऑफ म्हणजे घाबरणे। व्हेन वी आर नॉट रेडी ऑर डू नॉट डेअर टू डू समथिंग, जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी तयार राहत नाही किंवा तुम्ही त्या ठिकाणी धाडस करून दाखवत नाही, त्यावेळेस तुमच्या मनात त्या गोष्टीची भीती असते। नेक्स्ट क्वेश्चन, व्हेन विल यू नॉट विन, तुम्ही का जिंकू शकत नाही। व्हेन वी थिंक वी कांट विन, कारण जेव्हा तुम्ही विचार करता की आम्ही या ठिकाणी कोणतीही कॉम्पिटिशन किंवा कोणती एक्झाम या ठिकाणी जिंकू शकत नाही। नेक्स्ट क्वेश्चन, व्हेन आर यू लॉस्ट, तुम्ही केव्हा काय गमावता। व्हेन वी थिंक वी विल लूज, जेव्हा तुम्ही विचार करता की मी या ठिकाणी काही कमवू शकत नाही किंवा कोणतीही गोष्ट या ठिकाणी मिळवू शकत नाही, त्यावेळेस तुम्ही लॉस्ट होतात। त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या आयुष्यातली एखादी गोष्ट ही गमावून बसतात। म्हणजेच तुम्ही जसा विचार करता त्याच पद्धतीने तुम्ही ॲक्शन्स हे करत असतात। वेअर डज सक्सेस बिगिन, तुम्ही सक्सेस जे असतं, यश जे असतं, त्याची सुरुवात केव्हा करता। सक्सेस बिगिन इन द स्टेट ऑफ माइंड, यश या गोष्टीची सुरुवात तुम्ही केव्हा करू शकता, जेव्हा तुमच्या स्वतःचं मन, तुमच्या स्वतःची बुद्धी या ठिकाणी तुम्हाला सांगेल की तुम्ही ही गोष्ट करू शकतात, त्यावेळेस तुम्हाला तुमच्या जीवनात यश हे मिळू शकतं। व्हॉट शूड यू डू इफ यू वॉन्ट टू विन अ प्राईज, त्याचप्रमाणे तुम्हाला प्राईज केव्हा मिळू शकतं। वी शूड शुअर ऑफ आवर सेल्फ बिफोर विनिंग द प्राईज, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मनामध्ये इच्छा निर्माण कराल की मी हे प्राईज मिळवेलच आणि यासाठी मी या ठिकाणी खूप प्रयत्न करेल, कष्ट घेईल आणि हे प्राईज मिळवून दाखवेल, अशी खात्री जेव्हा तुमच्या मन तुम्हाला सांगेल, त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी प्राईज मिळवू शकतात। डू यू ऑलवेज विन द फर्स्ट टाईम ऑर डू यू हॅव टू ट्राय अगेन अँड अगेन, जर तुम्हाला पहिल्यांदा फर्स्ट टाईम जर तुम्ही या ठिकाणी जिंकला नाही तर तुम्ही काय करता। तर आय हॅव टू ट्राय अगेन अँड अगेन टू विन, तर मी पुन्हा पुन्हा या ठिकाणी प्रयत्न करेल आणि या ठिकाणी जिंकण्यासाठी जेही प्रयत्न लागतील ते मी अगेन अँड अगेन पुन्हा पुन्हा प्रयत्न करेल। म्हणजेच आपण कधीही विचार हा करताना पॉझिटिव्ह केला पाहिजे, म्हणजे सकारात्मक विचार केला पाहिजे। सकारात्मक विचार केला तर नक्कीच आपण आपल्या आयुष्यामध्ये यश हे मिळवू शकतो। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, कॉपी एनी 4 लाईन्स ऑफ युअर चॉईस फ्रॉम द पोएम। या ठिकाणी ही जी पोएम आहे ते या पोएममधून तुम्ही कोणत्याही 4 ओळी या तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करायच्या आहे। नेक्स्ट क्वेश्चन, से द फॉलोइंग सेंटेन्सेस अलाउड ॲज इफ यू आर, या ठिकाणी काही वाक्य दिलेली आहे। मी सेंटेन्स रीड करते। वी मस्ट विन दिस मॅच, आय वॉन्ट टू लर्न दिस सॉन्ग, आय विल फिनिश माय होमवर्क इन टाईम। या ठिकाणी 3 सेंटेन्सेस दिलेले आहे आणि हे सेंटेन्सेस या ठिकाणी खाली आपल्याला आपल्या मनाची स्थिती ही या ठिकाणी दाखवलेली आहे। म्हणजे मन कधी नर्वस असतं, अफ्रेड ऑफ मनाला कधी भीती वाटते, ॲंग्री मन कधी रागावतं, हॅप्पी मनाला कधी आनंद होतो आणि कॉन्फिडन्स म्हणजे या ठिकाणी आपला आत्मविश्वास हा वाढत असतो। तर ह्या सर्व आपल्या मनाच्या वेगवेगळ्या फिलिंग्ज आहे आणि या फिलिंगनुसार
खाली जेही सेंटेन्स दिलेले हे सेंटेन्स आपल्याला या ठिकाणी हे अलाउड करून किंवा मोठ्याने या ठिकाणी वाचायचे. तर फर्स्ट सेंटेन्स आहे वी मस्ट विन धिस मॅच. हे सेंटेन्स आपण नर्वस ही जी फिलिंग आहे या फिलिंगमध्ये कसं म्हणू शकाल? वी मस्ट विन धिस मॅच. त्यानंतर अफ्रेड, जेव्हा मनात भीती असेल त्यावेळेस तुम्ही कसं म्हणाल? वी मस्ट विन धिस मॅच. अँग्री, ज्यावेळेस तुम्ही रागावलेले असाल त्यावेळेस कसं म्हणाल? वी मस्ट विन धिस मॅच. हॅप्पी, ज्यावेळेस तुम्ही आनंद आहात, वी मस्ट विन धिस मॅच. आणि ज्यावेळेस तुम्हाला कॉन्फिडन्स असेल म्हणजे आत्मविश्वास असेल त्यावेळेस तुम्ही कसं वी मस्ट विन धिस मॅच. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे हे सेंटेन्स आपल्याला या ठिकाणी रीड करायचं आहे. आणि ते सेंटेन्स रीड करत असताना आपल्या ज्या फिलिंग्ज आहे त्या वेगवेगळ्या फिलिंग्ज या ठिकाणी व्यक्त करायच्या आहे. त्यानंतर असेच हे जे सेंटेन्स आहे पुढील सेंटेन्स तुम्ही स्वतः रीड करायचे. फर्म ग्रुप ऑफ 5 डिस्कस विथ एक्झाम्पल हाऊ युअर स्टेट ऑफ माइंड कॅन हेल्प यू टू डू समथिंग, हाऊ इट हेल्प यू टू ट्राय हार्डर अँड बेटर. तर या ठिकाणी तुम्ही एक एक्झाम्पल घ्यायचं आणि ते एक्झाम्पल घेऊन त्या एक्झाम्पलप्रमाणे तुम्ही तुमच्या मनाची तयारी करायची की मी या ठिकाणी ती गोष्ट करून दाखवेल. आणि ती गोष्ट करण्यासाठी कोणकोणते हार्डवर्क घेणार आहात, कोणकोणते कष्ट घेणार हे या ठिकाणी तुम्हाला राईट डाऊन करायचं आहे. ते अगोदर तुम्ही डिस्कस करायचं, चर्चा करायची आणि त्यानंतर तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करायचं. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी ही जी पोएम आहे द मॅन हू थिंक्स ही कॅन, या पोएमचे जे पॉइंटर्स आहे हे या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेले आहे. तर विद्यार्थ्यांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.